एनआयएनं पहिली FIR लॉन्च केली राणा आणि हेडली विरुद्ध. त्यानंतर NIAचं एक पथक हे शिकागोला जाऊन अमेरिकेत जाऊन राणाची आणि हेडलीची चौकशी करून आलेलं. तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे. 2012 साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद त्यावेळेचे 2012 साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद आणि तेव्हाचे आपले विदेश सचिव जे होते त्यांनी अमेरिकेत जाऊन राणाच्या भारतात पाठवण्यासंदर्भात अमेरिकन सरकारशी हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या ज्या सेक्रेटरी होत्या परराष्ट्र खात्याच्या तेव्हा त्या प्रमुख होत्या त्यांच्याशी चर्चा केली. ही एक निरंतर चाललेली प्रक्रिया आहे. याच्यामध्ये मी भारत सरकार म्हणतो, आम्ही भारत सरकार म्हणतो, कोणताही पक्ष नाही. क्रेडिट घ्यायला आणले का तुम्ही? मग तसं जाहीर करा. मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा. भाजपवाल्यांना म्हणाल या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठलं घेताय? मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या. कुलभूषण जाधवला तुम्ही अद्याप सोडवू शकलेला नाही त्याचे क्रेडिट घ्या. एक एक्स रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेला आहे. मग घुसून आतमध्ये घुसा आणि त्यांना घेऊन या ना. राजनाथ सिंग वगैरे लोक म्हणतात ना भारतीय जनता पक्ष घुस कर लेके आएंगे, घुस कर मारेंगे. मग कुलभूषण जाधव यांना घेऊन या, नीरव मोदी यांना घेऊन या, मेहुल चोक्सीला घेऊन या. आज आपण सामना वाचला असेल त्यात म्हटलंय क्रेडिट कसलं घेताय तुम्ही? दहशतवादाचं. काही गोष्टी तुम्ही सोडून द्या. बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा कर, ही यांची योजना आहे. या देशामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. ट्रम्पच्या टेरिफमुळे हाहाकार वाजलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे अनेक गोष्टी ते मुहूर्त पाहून करतात. जसं ज्या दिवशी टेरिफ लावलं त्या दिवशी वक्फ बोर्डाचं बिल आणलं आणि काल राणा आणलं. असे यांचे हे फेस्टिवल सुरू असतात. नाही पण राऊत साहेब यामध्ये असं आहे की बहुधा ही पहिल्यांदाच अशी वेळ आहे की अमेरिकेतून एखादा दहशतवादी तो जिवंत भारताला सुपूर्द केला जातो आहे. तर अशा वेळेस मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये असलेले मैत्रीचे मला असं वाटत नाही. मोदी आणि ट्रम्प यांची झालेली भेट यातही बघा मोदी याच्या प्रत्यार्पणाचा विषय होता असं तुम्ही ऐकलं? जे सांगितलं तुम्ही दोघांची चर्चा ऐकलीत? मोदींना घ्यायला ट्रम्प त्या दिवशी बाहेर सुद्धा आले नाहीत व्हाईट हाऊसच्या. काही बोलता काय तुम्ही? कसंही बोलायचं. कायदेशीर प्रक्रियेतून त्याला आणलेलं आहे. याच्या आधी युरोपच्या राष्ट्रातून म्हणजे पोर्तुगालमधून अबू सालेमला आणलेलं आहे. अबू सालेमला 2005 मला वाटतं त्याच दरम्यान आणलेलं आहे. आणला ना. त्यासाठी सुद्धा कायदेशीर आणि न्यायिक प्रक्रिया पार पडावी लागली. नक्कीच हे आपल्या भारत सरकारचं यश. मी भारत सरकार म्हणतो. हे आपल्या यंत्रणांचं, NIAचं, आपलं परराष्ट्र खातं, त्याची डिप्लोमॅसी याचंही यश आहे आणि त्याचा कोणत्या पक्षाशी संबंध नसतो. आजही आहे. कसाबच्या काळात सुद्धा कसाब हल्ला करत असताना त्याला पाकिस्तानमधून त्याचा जो आका होता